नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच येत्या रविवारी 17 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे। दुपारी 3:30 वाजता न्यायालयीन इमारतीत भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होईल। त्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर सायंकाळी 4 वाजता मुख्य कार्यक्रम होणार असून वकिलांसाठी खास पार्किंग व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरले। त्यामुळे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरण क्षेत्रासह नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। वाढती लोकसंख्या, पर्यटन, धार्मिक व औद्योगिक वृद्धीमुळे कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय स्थापन करावं अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गृह खात्यास कारवाईच्या सूचना दिल्यात। स्वातंत्र्य दिनानिमित्त आजरा शाखा महावितरणतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि सौर ऊर्जेच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली आहे। नागरिकांना सौर ऊर्जेचे फायदे, अनुदान व सबसिडीची माहिती देण्यात आली। देशात विद्यार्थी संशोधन करून विकासाला हातभार लावावेत यासाठी सरकार प्रयत्न करत असताना कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्राध्यापकाने PhD संशोधक विद्यार्थ्याकडून थेट पैशाची मागणी केल्याचं समोर आलंय। सरकार संशोधनाला चालना देत असताना काही प्राध्यापक पात्रता नसतानाही गाईडशिप घेऊन विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणावर तीव्र चर्चा सुरू आहे। किनी तालुका हातकणंगले येथे सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन कोल्हापूर बाल सुधार गृहात पाठवले। मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगी पेठवडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती। त्याच गावातील अल्पवयीन मुलगा तिला सतत त्रास देत होता। बुधवारी महाविद्यालयातून परतताना ST बसमध्ये त्याने तिचा छळ केला। दुपारी घरी आल्यानंतर मुलीने आईला सर्व सांगितले, मात्र सायंकाळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। ठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आयोजनाखाली दही अंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। या सोहळ्याचं आकर्षण ठरली लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील। काळ्या साडीत आणि स्टायलिस्ट गॉगलमधून रंगमंचावर उतरलेल्या गौतमी पाटीलने आपल्या तुफानी नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली। प्रत्येक ठेक्यावर तिच्या आदांना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली। गोविंदा पथका इतकीच रंगत तिच्या परफॉर्मन्समुळे उत्सवाला आली। छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी तिच्या नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला। स्थानिकांच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या नवीन बोर आणि व्यायामशाळेचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी आमदार डॉक्टर आवाडे म्हणाले, तरुण पिढी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम झाली तरच गाव आणि समाज प्रगतीपथावर जातोय। व्यायामशाळेमुळे युवकांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव निर्माण होईल, तर बोरमुळे परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येला दिलासा मिळेल। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे या मागणीसाठी गेल्या 12 वर्षापासून आंदोलन करणाऱ्या वकील, पक्षकार आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले होते। आता सर्किट बेंचच्या मंजुरीनंतर आंदोलनकर्त्यांवरील हे गुन्हे मागे घेण्याची मागणी होत आहे। 2009 पासून या आंदोलनाला गती मिळाली होती। 2012 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढताना पोलिसांची बाचाबाची होऊन काही वकिलांवर गुन्हा दाखल झाला होता। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाबा
आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.